नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या निवडणुका आता लवकरच काही टप्प्यांमध्ये पार पडतील. एकूणच संपूर्ण राज्यभरामध्ये जानेवारी समाप्तीच्या आधी या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत, निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. त्यानुसार सर्व महापालिकांच्या तयारी सुरू झालेल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची सुद्धा तयारी सुरू झाली आहे. या महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता आपण कल्याण डोंबिवलीतल्या काही मान्यवर लोकांच्या मुलाखती घेत आहोत. या लोकांनी किंवा या मान्यवर लोकांनी, तज्ज्ञ लोकांनी कल्याण डोंबिवलीचं जडणघडण अत्यंत 40-50 वर्षां कालावधीपासून पाहिलेलं आहे. त्यांनी प्रशासकीय राजवट पाहिलेली आहे, त्याच्यानंतर आलेली राजकीय राजवट पाहिलेली आहे, पुन्हा एकदा आलेली प्रशासकीय राजवट आणि आता पुन्हा येणारी राजकीय राजवट ते पाहणार आहेत. त्यांना या संदर्भात संपूर्ण या शहरांच्या जडणघडण जी घडलेली आहे त्याच्याबद्दल नेमकं काय वाटतं, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, यासाठी आपण वेगवेगळ्या मान्यवरांना भेटत आहोत. त्या अनुषंगाने बोला मान्यवर बोला असा जो आपण एक कार्यक्रम घेतलेला आहे किंवा व्हिडिओ आपण ते बनवत आहोत, त्या अनुषंगाने आपण आधी राजू तायशेट्टे मान्यवर होते, त्यांची आपण मुलाखत घेतली आहे. आज आपण डोंबिवलीमध्ये जे अत्यंत प्रसिद्ध शाळा आहे विद्यानिकेतन, त्याचे जे सर्वेसर्वा आहेत श्री विवेक पंडित सर, त्यांची मुलाखत घेणार आहोत आणि त्यांची डोंबिवलीबद्दलची, शहराची, महापालिका किंवा सर्व बाबत त्यांची काय नेमकी मतं आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तर सर, जनवाणीमध्ये आपले स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी या मुलाखतीसाठी असा आहे की काही मध्यंतरी काळापूर्वी तुम्ही तुमच्या शाळेची जी बस आहे त्याच्यात तुम्ही अनेक प्रबोधनपर गोष्टी लावत असता बॅनरच्या माध्यमातून. त्यात तुम्ही असं म्हटलं होतं की डोंबिवलीला आता स्वतंत्र नगरपालिकेची किंवा स्वातंत्र्य मिळण्याची गरज आहे. काय ह्याबाबत तुमचं मत होतं, असं तुम्हाला भावना का निर्माण झाली हे जरा आम्हाला जाणून घ्यायचं. दोन गोष्टी आहेत. जरी आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हटलं तरी माझ्या मते कल्याण दुर्लक्षित डोंबिवली महानगरपालिका असं होत चाललेलं आहे. आणि महानगरपालिका ही जर लोकसंख्येच्या निकषावर ठरत असली तर मग डोंबिवलीला का नको. आणि त्याच्या मागचं नुसतं लोकसंख्या असं नाहीये. आज प्रत्येक गोष्ट डोंबिवलीची जी आहे की साधं तुम्हाला पत्र जरी द्यायचं असलं कॉर्पोरेशनला तरी तुम्हाला कल्याणला द्यायला लागतं. डोंबिवलीमध्ये अशी कार्यालय नाही आहेत किंवा एखादा असा वरिष्ठ दर्जाचा किंवा उपायुक्त असं कोणी नाहीत की जे डोंबिवलीला लोकांना सहजगत्या नेहमी अवेलेबल असू शकतील. मध्ये पीपी चेंबर्समध्ये वगैरे आयुक्त येऊन लोक दरबार वगैरे असं काही प्रकार चालला होता, पण तो तेवढाच थांबला. डोंबिवलीच्या नागरिकांना माझ्यामध्ये थोडीशी डाव्या हाताची वागणूक दिली जाते किंवा आम्ही इकडे जास्तीत जास्त टॅक्स कलेक्शन जे आहे ते डोंबिवलीतनं होतंय, रेव्हेन्यू, पण खर्च जास्त कल्याणवर होतो. त्यामुळे असं वाटतं ना की जर डोंबिवलीचा योग्य तऱ्हेने डोंबिवलीचं जर कल्याण व्हायचं असेल तर आम्हाला वेगळं जर केलं महानगरपालिका, म्हणजे डोंबिवली 421, 201 ते 204 हा सगळा एरिया जर आपण डोंबिवली महानगरपालिका केला तर आम्हाला इथे आयुक्त मिळतील, इथे सगळे डायरेक्ट ज्याला म्हणतात सगळे कार्यालय उपलब्ध होतील आणि आमचे जे प्रश्न आहेत, नागरी सुविधांचे प्रश्न आहेत, त्याच्यात खड्डे असतील, पाण्याचं असेल, पार्किंगचं असेल किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत, फेरीवाले असतील, तुमचे रिक्षावाले असतील, हे सगळे प्रश्न आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येतील. कारण आता काय होतं, काय झालं की कल्याणला जा, कल्याणलाही माणसं असली तर ठीक आहे, नाही तर परत तारखा घेऊन जा, थोडा वेळ नसतो. म्हणून आम्ही म्हटलं की डोंबिवली महानगरपालिका करा ना. डोंबिवलीला काय नाही, असं पूर्वी डोंबिवली नगर परिषद होतीच. इथल्या मंडळींना आणि डोंबिवलीचा तसा सुशिक्षित मंडळी आहेत. जर डोंबिवलीला झाली महानगरपालिका तर सर्व प्रकारचं सहकार्य जे आहे नागरिकांचं तर डायरेक्ट तिथे करता येईल. परंतु म्हणजे तुम्ही जो हा मुद्दा धरलाय की डोंबिवलीची स्वतंत्र महानगरपालिका मिळा, तर असं आहे का की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने डोंबिवलीकडे संपूर्णपणे, तुम्ही मगाशी म्हणाले, दुर्लक्षित केलं? त्या कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त दुर्लक्षित झालं असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट, तुम्ही डोंबिवलीचे रस्ते बघा किंवा डोंबिवलीचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. डोंबिवलीचे रस्ते कसेही खणले जात आहेत आणि तुम्हाला कायद्याप्रमाणे जनतेला माहिती द्यायला लागते की आम्ही असं करतोय, तसं काही नाही. नंतर डोंबिवलीच्या कल्याणासाठी त्यांनी कुठले वेगळा अशी स्कीम आहे का, केलंय का, ह्याची काही माहिती नाहीये. जे एखाद दिवस येतं की ह्या माजी नगरसेवकांनी सांगितल्यानंतर आपण हे काम करतोय, ते काम करतोय, असं सगळं होतंय. आमच्यासाठी तुम्ही वेगळं काय करताय? कल्याणला जसे तुम्ही वेगळे प्रोजेक्ट घेतलेले आहेत किंवा आता मला वाटतं सिटी पार्क वगैरे जसा केलेला आहे, डोंबिवलीला तुम्ही सावळाराम आपलं जे आहे स्टेडियम, त्याची अवस्था काय झालेली आहे ती बघा तुम्ही. अगदी विनयकुमार सच्चांचे स्मारक आहे, खूप ऐतिहासिक ज्याला म्हणतात महत्व आहे आपलं त्याचं, त्याची अवस्था काय ती बघा. किंवा लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे ते बघा, की जे आमची जुन्या आहेत गोष्टी त्या पण नीट केल्या जात नाहीयेत. आणि सगळं जे काही नवीन नवीन प्रकल्प जे आहेत स्मार्ट सिटी सोपड, हे सगळे कल्याणकडे जात आहेत. आमच्याकडे मेट्रोची कामं जी आहेत त्या बाबतीत पण काय केलं जात नाही. ह्या रस्त्याला किंवा डोंबिवलीला वाहतूक कोंडी जेवढी होते त्यासाठी
रस्ते सुधारणा करणं किंवा रस्त्यावरची अनेक अनधिकृत दुकानं, तथाकथित न फिरणारे फेरीवाले, एका जागी स्थिर असलेले फेरीवाले त्यांना हलवतच नाहीये. मग आम्हाला नेहमी असं वाटतं कुठेतरी एक स्थापत्य भावना जी असते की नाही, की आम्ही नावडतं विभाग आहोत महानगरपालिकेत, असं सगळं होतंय. सर, तुम्ही शिक्षण क्षेत्रात आहात. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा हा संपूर्ण कारभार शिक्षण क्षेत्राविषयीचा, त्याच्यावरती अनेकदा अनेक वर्ष प्रश्नचिन्ह उभे केले गेले. आता जे नवीन आयुक्त आले त्यांनी या महापालिकेच्या ज्या काही शाळा आहेत त्या सुधाराव्यात, तिथल्या शिक्षकांची परिस्थिती सुधारावी यासाठीचा पुढाकार घेतलेला आहे, असं बातम्यांमध्ये तरी जाहीर करण्यात आलेलं आहे. शिवाय खासदार जे आहेत विद्यमान त्यांनी सुद्धा या महानगरपालिकांच्या शाळा किंवा एकूणच सरकारी शाळांमध्ये चांगला विकास व्हावा यासाठीच्या घोषणा केलेल्या आहेत. काय वाटतं, गेल्या कित्येक वर्षांमध्ये या शाळांमध्ये कधीही सुधारणा दिसलेल्या नाहीयेत? अनेकदा आम्ही वृत्तपत्रांमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, लोकांनी आवाज सुद्धा उठवले आहे. काय आशादायी चित्र वाटतं का की या येणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या काळामध्ये हे चित्र बदलेल? काय माहितीये का की शाळा सुधारायच्या म्हणजे नक्की तुम्ही काय करणार आहात? शाळांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर, की बिल्डिंग ज्या पडायला, छत पडतायत किंवा पोपडे निघालेले आहेत किंवा स्वच्छतागृह नाही आहेत किंवा आहेत त्याची परिस्थिती वाईट आहे, किंवा जे शाळांमधल्या मुलांना दुपारच्या वेळचं खाणं दिलं जातं त्याच्याबद्दलचे काही क्वालिटीबद्दल आहेत, हे बदल होणार आहे की फक्त शाळा सुंदर दिसावी बाहेरनं? कारण शाळेच्या भिंती रंगवल्या जातात, भिंती बोलतात वगैरे म्हणून करत जातात, पण मूलतः कुठली शाळा चांगली कधी होऊ शकते की तिथले जे शिक्षक असतील ह्यांचं संपूर्ण लक्ष, अगदी नसलं तरी 90% लक्ष फक्त शिकवण्यावर पाहिजे. आणि आपल्या मुलांची प्रगती कशी होईल, जीवन शिक्षण नुसतं अभ्यासात क्रमिक पुस्तकांमधलं अभ्यासक्रमातलं शिकवण्यासारखे नाही, त्यासाठी शिक्षकांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. शिक्षकांचं जे ज्ञान आहे त्यांच्या विषयातलं हे वेळोवेळी थोडंसं पारखून त्याप्रमाणे मुलांमध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि मुलांचं सध्या ते आत्ता झालंय की नाही, की धोका आणि लिहा आणि मग विसरून जा, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. नुसतं शाळांच्या बिल्डिंग चांगल्या करून किंवा अन्य त्यांना डिजिटल टीचिंग सिस्टम घेऊन सगळं होणार नाहीये. मूलतः ह्याची सुरुवात शिक्षकांपासून झाली पाहिजे. चांगले शिक्षक चांगला असतो, पण हल्ली काय झालंय, पोटार्थी माणसं बरेच शिक्षण क्षेत्रात यायला लागले की कुठे काही जमत नाही ना, आपण शिक्षक बनूया. आणि सरकारी स्केल जे असतं शिक्षकांसाठी चांगलं आहे, पण शिक्षकांना हल्ली कारकुनी कामं खूप करायला लागतात शिकवण्यापेक्षा, की कुठल्या गोष्टीचा जरा रिपोर्ट करा किंवा एखादी अमक्या माझी सुंदर शाळा असेल किंवा कुठला वाचना प्रेरणा दिन असेल, हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, उपयुक्त आहेत, देशासाठी चांगल्या आहेत, पण प्रत्येक वेळा तुम्ही जर समजता की लगेच ते फोटो काढा आणि अपलोड करा. दुसरी गोष्ट अशी की आता मध्येच त्यांचं आलं होतं की 2 वेळा हजेरी घ्या. आता शिक्षक सकाळी हजेरी घेऊन जाणार, परत संध्याकाळी हजेरी घ्यायला जाणार. हे जे असे काही वेगवेगळे जे शिक्षण खातं एक फतवे आणतंय त्याला कुठेतरी आळा बसण्याला पाहिजे. आणि आयुक्तांचं सूचना किंवा ज्याला म्हणतात ना हा पुढाकार किंवा त्याला माननीय खासदार महोदयाने दिलेला पाठिंबा वगैरे हा कौतुकास्पद आहे, पण शेवटी काय होतं हे बघायला पाहिजे. कारण कधी कधी घोषणा कागदावर राहतात आणि काही धोरणं जी असतात ती कागदावर खूप चांगली दिसतात, पण त्याचं जे ॲक्च्युली आपण त्याच्यासाठी जे करण्यासाठी जे लागतं ते होतं की नाही बघणं आहे. कारण शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांची मानसिकता बदलायला पाहिजे. शिक्षक हे आमचे नोकर नाही आहेत. शिक्षक, मला वाटतं जगामध्ये शिक्षक आणि डॉक्टर हे सर्वात महत्त्वाचे असायला पाहिजेत. आणि शिक्षकांबद्दल एक तर वाक्य प्रसिद्ध आहे, कोणी म्हटलं मला माहीत नाही, की टीचिंग इज अ प्रोफेशन विच क्रिएट्स ऑल अदर प्रोफेशन्स. हे म्हणतात शिक्षकच सगळं नाही करतो. म्हणजे एकाच वर्गातला एखादा मुलगा गुंड होतो तो एखादा अत्यंत चांगला न्यूरोलॉजिस्ट पण होऊ शकतो. पण शिक्षकाकडे जेव्हा असतं तेव्हा शिक्षक किती चांगला आहे, सगळ्यांना कसं वागवतोय, ह्याच्यासाठी शिक्षकाला नीट वागवायला पाहिजे. त्याच्यावरचं इलेक्शनचं वगैरे जे ओझा आहे किंवा जनगणना आहे हे कमी करा ना. किंवा शालाबाह्य विद्यार्थी शोधा इथपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही बाहेरची माणसं पण शोधा. मला वाटतं मध्ये सोलापूरला काहीतरी साखर की कुठेतरी काहीतरी कमी आलेली होती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, शिक्षण अधिकाऱ्यांनी, की तुम्ही बाहेरनं साखर गोळा करा आणि ते अन्न दुपारचं पोषण आहारात द्या. नुसत्या घोषणांना काही होणार नाही. घोषणाला आहे त्याला जर रूपांतर द्यायचं असलं प्रात्यक्षिक, हे खूप मोठी प्रोसेस आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट करायला लागेल. नुसतं आयुक्तांनी डिक्लेअर करून नंतर ते शिक्षण खात्याला सांगून होणार नाही. कारण प्रत्येकजण आपली जबाबदारी दुसरीकडे पास ऑन करेल, तसं होतं कामा नये. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की आताच या अनुषंगाने की प्रशासकीय, तुम्ही मगाशीच मी बोललो, तुम्ही प्रशासकीय राजवट पाहिली 1983 साली काही काळ प्रशासकीय राजवट होती, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी आले, लोकप्रतिनिधीची राजवट तुम्ही पाहिली. पुन्हा एकदा काही कारणास्तव निवडणुका घेण्यात आल्या नाहीत, 5 वर्ष 6 वर्षाचा तो विलंब झाला, प्रशासकीय राजवट होते.
आता पुन्हा लोकप्रतिनिधी राजवट आली आहे. काय फरक जाणवतो या दोन्ही राजवटी तुम्ही स्वतः पाहिल्यात? आणि लोकप्रतिनिधींची परत राजवट आली तरी सुद्धा या शहरांचा विकास ज्या प्रमाणात लोकांना अपेक्षित आहे तो होईल का? काय वाटतं तुम्हाला? 2-3 गोष्टी आहेत. पूर्वीचे जे प्रशासकीय असतील चंद्रशेखर वगैरे मला वाटतं होते, ही माणसं आपल्या कामात आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर पॉलिटिकल ज्याला म्हणतात प्रेशर खाली दबून न जाते ते आपले धोरणं आणि आपलं ठरलेलं काम व्यवस्थित कार्यक्षमतेने करायचं. हळूहळू असं व्हायला लागलं की ह्या ज्या प्रशासकीय वरच्या जे कोणी येतात ह्या पॉलिटिकल अपॉइंटीज व्हायला लागल्यात की हा येणारा आयुक्त आहे ह्यांच्या गोटातला आहे, हा आहे तो त्यांच्यातला आहे, आणि त्याप्रमाणे बाकीच्यांचं प्रस्ताव वाढतं. प्रशासकीय राजवट असली तर त्यांनी फक्त शहरासाठी काम करायचं असतं, आणि हाच नियम जो आहे हा लोकप्रतिनिधींसाठी पण पाहिजे. पूर्वीचे लोकप्रतिनिधी आणि आताचे लोकप्रतिनिधी यामध्ये एवढा असा फरक दिसतो की आताचे लोकप्रतिनिधींचं जास्तीत जास्त बांधिलकी हे त्या पक्षाशी राहते शेवटपर्यंत. पूर्वी शहराशी पण असायची की ह्या शहरासाठी मग माझ्या पक्षाचं धोरण चुकत असलं तर मी बोलायला घाबरत नसे. आता घाबरतात की मी जर असं बोललो आपलं पक्षाचं धोरण वेगळं आहे. आणि डोंबिवलीसाठी जर काही करायचं असतं लोकप्रतिनिधींना तर प्रत्येक वेळेला त्यांना त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांना विचारून करायची गरज नाही आहे, कारण तेवढं स्वातंत्र्य लोकप्रतिनिधींना मिळालं पाहिजे की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा निवडून येतो कुठल्याही पक्षाचा तेव्हा आपल्याला त्या विभागाचं प्रतिनिधित्व दिलेलं असतं शहरासाठी, आणि आपण सगळे मिळून शहर जर झालेलं आहे तर सगळ्यांनी एकोप्याने काम करायला पाहिजे. एखाद्या नवीन सूचना कुठली विरोधी पक्षातल्या यांनी केलेली असली आणि चांगली असली ते घ्यायला पाहिजे, पण ते हल्ली येत नाही. कारण कुठेतरी ज्याला म्हणतात की एखादी गोष्ट आमच्यामुळे झाली ह्याच्यासाठी ते श्रेय घ्यायची हल्ली लढाई खूप सुरू असते. त्याच्यामध्ये लोकांचं हित बाजूला राहतं. आणि आत्ताची प्रशासकीय राजवट जी आहे ह्याला काहीच महिने झालेले आहेत. गेल्या वेळेला मला वाटतं माननीय इंदिराणी जाखड होत्या, त्या 1 वर्षात का गेल्या ह्याचाही विचार व्हायला पाहिजे. कारण त्यांची रत्नागिरी किंवा आता पालघरला आहेत तिथे ते उत्तम काम करतात. डोंबिवलीला जे कोणी येतात वरून IAS असतील ह्या मंडळींना खूप राजकीय प्रेशर असतं. त्यामुळे ते किती प्रकारे सुरुवातीला जरी किती स्ट्रिक्ट असले तरी हळूहळू त्यांना पॉलिटिकल प्रेशरमुळे दबले जातात. तुम्ही साधं उदाहरण बघा ना की आता कमानी ज्या आहेत मला वाटतं कित्येक काळ तशाच चालू आहेत. गणपती पासून सगळं सुरू झालेलं आहे, नंतर नवरात्र चालू होतं, आता दिवाळीसाठी आहेत, ह्या हलवल्या जात नाहीत. बॅनर हे जर राजकीय पक्ष त्यातला जर परत सत्ताधारी राजकीय पक्ष असला तर ते बॅनर हटवले जात नाही. हे प्रेशर नको. हे प्रेशर जर प्रशासकांना नेहमीच असतं, कारण काय आहे माझी बदली हे वर्ण होऊ शकते, आणि वर्ण बदली करणारे जर इथून म्हणतात ना ज्याला की काय कान भरले तर मी बदली होण्यापेक्षा मी ह्यांचं ऐकत जाईन ना, मला काय करायचं आहे, ही प्रवृत्ती नको. जे कोणी निवडून येतील त्यांनी माझं शहर आहे त्या दृष्टीने काम करायला पाहिजे की जे प्रमाण थोडंसं ज्याला म्हणतात ना कमी आहे. सगळेजण तसे असत नाहीत पण मेजॉरिटी असं झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकप्रतिनिधी हे काय काय वेळेला म्हणजे आपण म्हणतो की लोकशाही वगैरे आहे, पण तुम्ही जर डोंबिवली किंवा कल्याण डोंबिवलीच्या नगरसेवकांचं एकंदर म्हणतात बांधणी बघितली तर एकाच घरातले कितीतरी जण असतात. हो, माझ्या घराचे दोघे तिघे नगरसेवक असतात. हे पक्षाला कसं काय चालतं? दुसरे कार्यकर्ते वगैरे कोणीच नाहीत का काम करणारे? असं व्हायला नको. आणि काल श्री तायू शेट्टी यांनी जे उल्लेख केला की त्या विभागातल्या नागरिकांनी जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन जे कामं आमच्या इथे होते ते आम्हाला विचारून करा ना, कारण ते आपल्याला तशी कायद्याने दिलेली आहे मुभा. पण बऱ्याच वेळेला आम्हाला माहितीच नसतं. आमचे नगरसेवक आमच्याकडे दिवाळीचं वगैरे काहीतरी खोके वगैरे पाठवतात छानपैकी, किंवा आणखीन वाढदिवसाला पाठवतात. आम्ही खुश होत जातो. किंवा मोठमोठे सण असतात, बक्षीस दाखवली जातात. मागे आपण म्हटलं होतं की धर्म ही अफूची गोळी आहे का, प्रश्नचिन्ह होतं. लोक सगळे विसरतात की हा जो खर्च केला, आता बघा नवरात्रात एवढा खर्च बऱ्याच जणांनी केलेला असेल, किती खड्डे भरले गेले असतील त्याच्यात, पण ते होत नाही. आणि दुसरं म्हणजे सणांसारखं होऊ दे, इव्हेंट व्हायला लागले हल्ली, हेही सगळे लोकप्रतिनिधी कमी करायला पाहिजे. पण ते काय असतं, हा जनसंपर्काचा एक भाग होऊन झालेला आहे हल्ली. आणि डोंबिवलीचं बरंचसं जे जनता आहे ना यांना देखील डोंबिवलीशी काही सोयरेसूतक आहे असं दिसत नाही. कारण सकाळी कामावर जाणार, संध्याकाळी येणार. त्यामुळे जे जे आहे ते तसंच राहू दे, ह्याच्यात काही बदल नाही झाला तरी मला काही फरक पडत नाही. आणि त्यात गेटेड कम्युनिटी हल्ली टॉवरमध्ये वगैरे राहायला लागलेले आहेत ना, ह्यांना काय जग बाहेर आहे काही माहितीच नाही. सर, आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर येतोय, तर अनेक प्रश्न आहेत कल्याण डोंबिवली, त्यास कुठल्याच राजवटीने सोडवण्यात अगदी साध्या मूलभूत
गरजा सुद्धा कल्याण डोंबिवलीकरांच्या भागवल्या गेल्या नाहीत. रस्ते, वीज, पाणी यासाठी आजही कल्याण डोंबिवलीकर भांडतायत किंवा संघर्ष करतायत. माझा प्रश्न असा थेट आहे की गेली 70 वर्ष एका पक्षाचं किंवा आपण म्हणू युतीचं किंवा जे राज्यामध्ये आहेत केंद्रामध्ये त्यांची सत्ता सलग आहे या राजवटीमध्ये. असं असताना सुद्धा मूलभूत गरजांसाठी या शहरातल्या सुशिक्षित नागरिकांना भांडावं लागते किंवा फक्त ते पेपरमध्ये दिसतं. जो बदल लोकांना बदल पाहिजे तो वृत्तपत्रांमध्ये, वाहिन्यांमध्ये दिसतो. प्रत्यक्ष मतदानाच्या बोर्डावरती तो कधीच दिसला नाही. काय वाटतं, हे बदल होतील का पुन्हा तेच पाढे 55 म्हणून अशा पद्धतीतच नागरिक सहन करतील या सगळ्या गोष्टी? नाही, मला वाटतं तर ज्याला म्हणतात ना की एक आहे ना, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, तसं आता यदा यदा समस्याचं ग्लानी यायला लागली तर लोकांना ना, तर लोक उठतील. आणि काय होतं, नागरिकांचं काय होतं की हे जे दिलेले आहेत हे सगळे तसेच आहेत, त्यातल्या कोणाला तरी मत देऊन परत तेच होण्यापेक्षा मी मत देतच नाही. त्यामुळे कमी मताने देखील लोक निवडून येतात. आणि मग ते काय म्हणतात, ह्यानी मतं मला दिलीच नाही ना, वाय शुड वर्क फ्रॉम देट. आणि दुसरं म्हणजे हल्ली काय झालंय की बऱ्याच वेळेला सगळीकडे असं नाही की लोक निरुत्साही आहेतच आणि त्याचा फायदा घेतला जातो की काय काय वेळेला खुश करा किंवा माझा हा मतदारसंघ किंवा ज्याला म्हणतात ना की हे माझं पॉकेट आहे, ह्यांना खुश ठेवलं की होईल. आणि लोक देखील काय करतात की बाकी सगळं विसरतात की माझ्या इथले रस्ते खराब आहेत, पाणी नीट येत नाही आहेत, अनधिकृत जोडण्या आहेत, लोकांनी ज्याला म्हणतात ना की आकडे टाकून वीज घेतलेली आहे, फेरीवाले बसलेले आहेत, रिक्षा अशा तऱ्हेने उभ्या केलेल्या आहेत की आम्हाला बाहेर जाताना खूप त्रास होतो. ह्याच्याबद्दल काहीच नाही वाटत त्या दिवशी. आणि अजूनही मला वाटतं पैसे वाटण्याचे प्रकार होतात, कुठे जाहीर होत नसतील पण होतात. काय काय ठिकाणी माझ्या मागे एकदा आलं होतं की 5,000 रुपये आम्हाला दिले होते. म्हटलं 5,000 तुम्ही 5 वर्षाकरता घेतलेत, ह्याचा अर्थ वर्षाला 1,000 रुपये, ह्याचा अर्थ म्हटलं तुम्ही तुमचा रोजगार दिवसाचा 4 रुपये झाला. तुम्ही स्वतःचं स्वातंत्र्य वगैरे सगळं जे आहे की 4 रुपयात देऊन टाकलेलं आहे. म्हटलं नागरिकांनी सजग व्हायला पाहिजे आणि मतदान करताना दाखवायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे आता पक्षाने देखील त्याच लोकांना उमेदवारी देण्यापेक्षा नवीन कल्पना येणार तरुण माणसांना जरा द्या नसतो. खरं 60च्या पुढच्या कोणालाच तुम्ही शक्यतो देऊ नका आता. किंवा ज्या माणसांचं ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे किंवा मला वाटतं ह्या माणसांनी त्यांचे IT रिटर्न्स पण सबमिट करायचे असतात. कारण बऱ्याच वेळेला असतं की मी नगरसेवक होण्यापूर्वीची माझी परिस्थिती आणि नगरसेवक झाल्यानंतरची काही वर्षांनी माझी परिस्थिती याच्यात खूप फरक पडत असतो. तसं होतं का म्हणे, लोकांनी प्रामाणिक आणि काम करणाऱ्या आणि इझिली अवेलेबल असणाऱ्या लोकांना द्यायला पाहिजे. आशा आहेच. कारण काय होतं की हे जनरेशन झेड वगैरे मी काय म्हणणार नाही तिकडेच झालं, पण तरुण मंडळीने आता सगळ्याचा राग यायला लागलेला आहे आता. कारण बऱ्याच वेळेला आपले जे बॅनर असतात की नाही त्याच्यावर बरीच मुलं किंवा त्यांचे आईवडील जे 40शीचे वगैरे आहेत की हे थांबवायला पाहिजे. म्हटलं थांबवायला मी तुमच्या हातात आहे ना. तुम्ही इलेक्शन जेव्हा डिक्लेअर होतील की नाही तेव्हा तुम्ही घासून घ्या ना. आम्ही म्हटलं की तुम्ही जसे होतात की नाही की अमुक एक वॉर्डात आहेत, एवढे उमेदवार आहेत, सभा घ्यायची, मला तुम्ही का निवडून द्या म्हणून सगळ्यांनी एकत्र करू देत ना. तसं होणार नाही. हे ज्याला म्हणतात ना की आतून सगळे असतात ना, आतले चॅनल जे असतात की नाही ते वापरले जास्त करून जातात. म्हणजे मी कोकणातल्या म्हणतात मी कोकणी माणसाला देणार किंवा मी आता इथला आगरी आहे तर मी माझ्या माणसांना देईन किंवा एक कोण मराठा असेल तर मी मराठ्यांना देईन. मग मी ज्याला मत देतो तो माणूस किती व्यवस्थित आहे मी बघणार नाही. हे जातीपाती वगैरे जे आहेत ना ह्याच्यामुळे माणसं मतदान करतात ते चुकीचं होतं. आणि त्यामुळे मग असे म्हटलं तसं की एकाच कुटुंबातली बरीच माणसं निवडून आणतात. कधी ह्या कोट्यातल्या असतात, काही विशेष मतदारसंघ असतो राखीव वगैरे, 30 माणसं घुसवली जातात. ते कुठेतरी थांबायला पाहिजे. ज्यांच्या कारकिर्दीत काही कामं झाली नाहीत अशांना पक्षाने पहिली गोष्ट म्हणजे तिकीट देऊच नाहीत, दुसऱ्यांना द्यावीत. आणि अशांना जर काही कंपल्शनमुळे पक्षाने दिली तरी लोकांनी पाडायला पाहिजेत. ह्याच्यासाठी मतदान चांगलं व्हायला पाहिजे. आता मतदानावरचाच विषय बोलत तर आता सध्या मोठ्या प्रमाणात अशी उरड आहे की बोगस मतदानाचं प्रमाण आरोप केले जात आहेत. आता शिवसेना सुद्धा, शिंदे गट त्यांनी सुद्धा आरडाओरडी सुरू केली की बोगस मतदान होतं, म्हणजे बोगस मतदान होतंय अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं जात आहे. काय वाटतं, हे अशा पद्धतीच्या मतदानानंतर म्हणजे लोकांचा भरोसा राहील या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेवरती? बोगस मतदान होतातच. ह्याचं कारण असं की आधार कार्डवर जे काही तुम्ही मागता की नाही किंवा इथली माणसं कोणी शिफ्ट झालेली आहेत ती राजकीय नेत्यांकडे ती लिस्ट असते, त्यांना माहिती असतं, ते चेक करतातच. मग अशा वेळेला हा जाणारा माणूस तिकडचा आहे म्हटल्यानंतर माझा माणूस गेला, हे सगळं एक संगनमताने होत होते. पण तसं ज्याला म्हणतात ना की हे थांबवता येण्यासारखं आहे, पण ते थांबवलं जाणार नाही. कारण तुम्ही EVM म्हणता
हे सगळं आता ज्यांनी सगळ्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे त्याने काय कॉन्क्रीट असं दिलंय का की ही नावं आहेत? कारण मध्ये आता इलेक्शन कमिशन समोर ते झालं की नाही की एका घरातली ह्या ह्याच्यातली तुम्ही एवढी 250 माणसं आहेत, त्याच्यावर काय आलं होतं की तो एरिया एवढा मोठा आहे, तो प्रभाग जो आहे त्याच्यामध्ये एवढ्या चाळी वगैरे आहेत की त्याच्यामध्ये एवढी माणसं आहेत किंवा काय काय ठिकाणी एकाच्या 4-4 जण जे बाहेरचे लोक आलेले असतात युपी बिहारचे ते एका घरात 4-4 5-5 जण राहतात. त्यामुळे तिथे होऊ शकतं म्हणजे मतदान बोगस आहे. बोगस मतदान हे म्हणजे माझ्या नावावर दुसऱ्या कोणीतरी येऊन करणं हे बोगस होतं, पण जी नावं इथून नाही आहेत त्या नावाचा दुसरा माणूस आणून तुम्ही ज्याला म्हणतात नगाला नग कोणतरी असतो आणि हल्ली डिजिटलमुळे आधार कार्ड वगैरे वाटेल तशी हल्ली प्रोड्यूस केली जातात त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे त्याचा धोका आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यात परत हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं आणखीन एक भूत येऊन बसणार आहे की नाही त्यामुळे तो काय विचारूच नका. म्हणजे एखाद्या वेळ उद्या मी जरी गेलो तिथे किंवा आपण जरी मिस्टर गणेश ठाकूर म्हणून करायला गेलात, लोक तुम्हाला ओळखत असले पण तुमच्यापैकी कोणीतरी अगोदरच गणेश ठाकूर म्हणून सगळी आयडेंटिटी दाखवलेली असली तर काय करणार आहेत? मग असू न मालक खास या घरचा आपण करू शकत नाही. तर बोगस मतदान जे आहे ना ते सध्याचं एखाद्या म्हणतात ना की काहीतरी लाकड आपण म्हणतो ना की साफ म्हणून बडवायला काहीतरी लागतं, तसं सध्या बोगस मतदान चाललेलं आहे. आणि अगोदर कधी नव्हतं अशाचा भाग आहे का? नाही. पण जर तुम्ही सांगितलं की मतदार याद्या नीट करा तर ज्या आता निवडणुका आहेत ना त्या आणखीन पुढे जातील. मला असं कधी कधी वाटतं की निवडणुका पुढे ढकलण्यात आणि प्रशासकीय राजवट कंटिन्यू करण्यामध्ये राजकीय पक्षांचा फायदा असावा. कारण काय आहे की मी जर सत्ताधारी पक्षात असलो किंवा मी जर इन्फ्लुएन्शियल विरोधी पक्षात असलो तरी मी माझी कामं त्या प्रशासकीय म्हणण्यापेक्षा आयुक्त काय सगळीकडे बघत नाही आणि बाकीची जी माणसं जी आहेत ती मला माहितीच आहेत. त्यामुळे जर ढकलल्या गेल्या तर आमचंच राज्य चालेल परत. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये हेच होतंय की कामं तुम्ही बघा ना. आणि मुख्य म्हणजे मला आश्चर्य नेहमी वाटतं की करदात्यांनी भरलेल्या पैशातनं करातनं जे असतात त्याच्यातनं जर लोकांची कामं होत असतात तर प्रत्येक वेळी त्या तिथे त्या नेत्याचं की ह्यांच्या प्रयत्नाने झालं त्यांच्यामुळे झालं हे म्हणण्यात काय अर्थ आहे? मी निवडून आलो त्याच्यासाठी झालोय ना. मग प्रत्येक ठिकाणी माझे बोर्ड कशाला पाहिजेत? ते हल्ली म्हणून म्हटलं श्रेयवाद जे असतात की नाही. मग आता परवा ठाण्याला 2-2 वेळा झालं ना उद्घाटन. हाच प्रकार आहे. आता मग तुमच्याशी बोलताना म्हटलं की महाराजांचा नवीन पुतळा आपल्याकडे आता बसवलेला आहे, खूप छान आहे, अभिमानाची गोष्ट आहे. पण जो पूर्वीचा पुतळा होता तो सध्या कुठे आहे? जो माझ्या माहितीप्रमाणे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला बसवला गेला होता. नवीन नवीन आपण काय करतोय ते बघायला पाहिजे. टिळक महाराजांचं तिथं आहे, त्याच्या आजूबाजूचं एकदा बघा काय चाललेलं आहे ते. तर सत्यन स्मारक हे सुधारायला पाहिजे खरं. आणि लोकप्रतिनिधी फक्त काय वेळेला बाकडे टाकून देतात. आणि मुख्य म्हणजे हल्ली ते फोटोचं झालंय ना की मी एखाद्याला मदत केली तर त्याचा गवगव खूप करायची पद्धत वाढलेली आहे. ती मी अशा नगरसेवकांपासून थोडं करायला पाहिजे, लांब राहायला पाहिजे की हा प्रसिद्धी लोलूप माणूस आहे, कामं करणाऱ्यांना तुम्ही मदत द्या ना. पण पक्ष देणार नाहीत कारण शेवटी काय निवडणुका पैशाचा खेळ व्हायला लागलाय. गरीब कार्यकर्ता कुठून पैसे आणणार आहे? त्यामुळे तो शेवटपर्यंत चपला सांभाळणार. आणि माझ्या घरातला मी, नंतर माझा मुलगा असेल, माझा नातू असेल, माझी मुलगी असेल किंवा पत्नी असेल, हे ज्याला म्हणतात ना की घराण्याशी परत चालू होणार, हे थांबायला पाहिजे. नाहीतर लोकशाही नुसती नावाच राहील. आता विवेक पंडित सरांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि एकूणच या शहरातल्या समस्या संदर्भातले परखड मतं ऐकलीत. आपण असेच आता कल्याण डोंबिवलीतल्या विविध मान्यवरांच्या मुलाखती घेऊन या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळे पैलू आपण मांडत जाणार आहोत. तर जरूर पहा जनवाणी. भेटू पुढच्या मुलाखतीमध्ये. धन्यवाद.